गंगाबाई स्मृती 11 वेलकम उसाटने जबरदस्त बॅटिंग केली होती. 97 त्यांनी उभारल्या होत्या. सो या दोन्ही अंपायर्स अंपास देखील आता मैदानाचा आत चाललेले आहेत. एका बाजूला पाटील सर, एका बाजूला चोरगे सर आता आपल्याला मैदानाचा आत पाहायला मिळतात. आफ्टरनून सेशन आहे, आफ्टर लंच हे सगळे आता मैदानाचा आत आहेत. मात्र प्लेयर्सला आपण पाहतो तितकं पोटभर जेवता येत नाही, कारण मैदानाच्या आतमध्ये खेळायचं असतं आणि मॅच दिला प्रत्येकाचा डाएट असो. बरेच जण डाएट फॉलो करतात, बरेच जण कमी खातात आणि आता ते मैदानाचा आत आपण पाहतोय. ठीक आपण बघितलं तर आता 1:53 झालेले आहेत. सेकंड राऊंडच्या पहिल्या मॅचला होती सुरुवात. ओपनिंग पेअर मैदानाचा आत तेजस साळवी. मॉर्निंग सेशन मध्ये जबरदस्त बॅटिंग तेजस कडून अर्धशतक हे आपण बघितले. तो स्ट्रायकिंग एंडला पहिला बॉल घेऊन रोहित पिच खेळले, चांगला फटका, डीप कप पॉइंटला बॉल निघालाय, सीमा पार, सुरुवात दमदार, पहिला चौकार. क्या बात आहे. आणि इथे आमचे घरकुल संघाचे बिग सपोर्टर आमचे मित्र सुमित जाधव देखील इथे आलेले आहेत. तर सुमित, स्वागत आहे तुमचं देखील. नेहमीच सुमित घरकुल संघासोबत असतात, त्यांचं देखील स्वागत आहे. पहिला चौकार. यावेळेला अंपायर्सला पाहावं लागणार आहे आणि अर्थातच सिग्नल आलाय त्यांचा नो बॉल. फार उंचीवरून हा बॉल फ्लाय होत असताना पाहायला मिळाला विकेट किपरकडे. एक्स्ट्रा पेसने टाकण्याच्या प्रयत्नात कदाचित बॉल निसटला असावा रोहितकडून. रोहितने प्रिव्हियस मॅच मध्ये उसाटण्यासाठी जबरदस्त पॉवर प्ले मध्ये बॉलिंग केली होती. अपकमिंग यंग टॅलेंट आहे, यंगस्टर आहे आणि यंगस्टरकडे जी एनर्जी असते, ऊर्जा असते, तोच त्यांचा आत्मविश्वास असतो. दुसऱ्या बाजूला एक्सपिरियन्स आपण मागच्या मॅच मध्ये बघितलं तेजस साळवीचा. पुल करायचं होता, राईट झाला बॉल, चांगला बाउन्सर जो थेट आपण पाहतोय विकेट किपरकडे जात असताना. सुपर वेग आणि त्या वेगासोबत राईट झालेला बॉल थेट विकेट किपर संकेतकडे. संकेत एक चांगला बॉलर आहे, ज्याने फ्रंटलाईन बॉलर बनून गेले कित्येक वर्ष वेलकम उसाटण्यासाठी काम केलं आणि तो आता यस्सी रक्षकाच्या भूमिकेमध्ये आहे. त्यामुळे रोहित जेव्हा बॉलिंग मार्कवरून रनवेमध्ये असतो तेव्हा संकेत आणि रोहितमध्ये ती चर्चा आपल्याला पाहायला मिळते. बॅटरमध्ये त्यालाच बीट करायचं आणि त्यासाठी गोलंदाज आणि विकेट किपर दोघेही स्ट्रॅटेजी आखतायत. धावा 5 आहेत. पुढचा बॉल कव्हर्सला, शॉट कव्हरला फिल्डर आहेत. अगोदर वाटलं त्यांना चान्स आहे, पण शेवटच्या क्षणाला काय घडलंय, चुकी झाली आहे, बॉडीचा बॅलन्स गेलाय आणि बॉलही गेलाय. सीमा पार चौकार. जरूर विशालला आपण बघितलं शॉर्ट कव्हर मध्ये. फर्स्ट अटेम्प्ट त्यांचा जो आपण बघितला तिकडे बॉडीचा बॅलन्स गेला आणि देन मात्र बॉल न थांबता गेला. या अंपायर काही सिग्नल करतात, रिफ्लेक्शन होत आहे. कार बघा, अंपायर ज्या काही सूचना करतात तिकडे रिफ्लेक्शन होत आहे. सूर्याची किरण परावर्तित होऊन खेळाडूंना मात्र मैदानाचा त्रास होत आहे. मंचाच्या डाव्या बाजूला तुमचेच एका उसटणेवाले नाही. सचिनची आहे का? टीकेची नाही, टीके साहेबांची नाही, मागाशी टीके साहेबांची होती. पुढचा बॉल रोहित. यावेळेला बॉल पाहावा लागणार अंपायरला. डाऊन द लेग, वाईटचा सिग्नल. वेग प्रचंड रोहितकडे, मात्र यावेळेला ती लाईन तो भरकटलाय. लेगस्टम्पचा फारच बाहेर बॉल. वाईडने धावा सध्या आपल्याला पाहायला मिळतात. 10 वरती 2 चौकार आले आहेत. एक नो बॉल देखील आपण बघितला, एक वाईट देखील आपण बघितला, तर एक डॉट देखील आपल्याला पाहायला मिळालाय.
वन्स अगेन बॉलर रोहित डाऊन दी ग्राउंड ठेवलं त्याने एक फिल्डर लॉंग ऑफ कडे. त्यात सागरशी त्याने चर्चा केली. आता वेगाने टाकला होता पूल तर जरूर केलाय पण हा मिस्की पूल होता. मिडॉनचे फिल्डर येत आहेत एका धावेने. धावसंख्या सध्या आपल्याला पाहायला मिळते ती 11 वरती. तेजस साळवी या बॅटिंग ऑर्डर मधला सर्वात इम्पॉर्टंट बॅटर आहे. 2 चौकार देखील त्याच्या बॅटमधून आपण पाहतोय. ज्या पद्धतीचा त्याचा क्लास आपण पहिल्या इनिंग मध्ये बघितला. ओपन करत असताना शेवटपर्यंत उभा राहिला. शेवट त्याने केला. अर्धशतक ज्याने झळकावलं होतं आणि दुर्वा 11 घरकुलला पहिला विजय देखील त्याच्याच जोरावरती मिळाला. दोन्ही संघाने एक एक विजय मिळवलाय. दोघांनी चांगली बॅटिंग केली आहे. बॅटिंगची स्ट्रेंथ दाखवली आहे. पाहूयात आता स्ट्रेंथला कोण बॅक करत आहे आणि या मॅच मध्ये घरकुल किंवा गुसाटने कोणाचा विजय होतोय. पॉवर प्ले सुरू आहेत. पुढचा बॉल लेफ्टी आता स्ट्रायकिंग एंडला. थोडासा लेट झालाय लेफ्टी कारण जो बॉल पडला बरोबर राईट झालेला आहे. ऍक्शन रिप्ले ऑन स्क्रीन. फार सुंदर बॉलिंग ऍक्शन आहे आणि क्रीजच्या कोपऱ्याचा फार चांगला वापर करतोय रोहित. पॉपिंग क्रीज ही बॉलरची प्रॉपर्टी असते. त्यामध्ये तो जितका चांगला वावर करेल तितकी बॉलिंग त्याची फुलत असताना बहरत असताना आपल्याला पाहायला मिळते. चांगला बाउन्सर आला आणि बाउन्सरने बीट केलं बॅटरला. 11 धावा आहेत. P1चा शेवटचा बॉल. खोला टाकला. यॉर्कर देखील चांगला. बाउन्सर देखील चांगला. शेवट चांगला. पहिल्या षटकाचा रोहितने केलाय. 11 धावा नाबाद. दुर्वा 11 घरकुल. बॉलर यूज करायचे या स्पर्धेचे नियम. जो 5वा बॉलर आहे त्याकडे आता प्रत्येक टीमला फोकस करावं लागणार आहे. या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी जरूर तुम्हाला 5व्याही गोलंदाजाचा पर्याय शोधूनच यावं लागेल. 6 ओव्हरच्या मॅचेसमध्ये देखील 5 बॉलर तुम्हाला यूज करायचे आहेत. एकच गोलंदाज डबल बॉलिंग करेल तर मात्र 5 ओव्हरच्या मॅचमध्ये 5 फ्रेश बॉलर असतील. पहिलं ओव्हर रोहित. सेकंड ओव्हरमध्ये आलाय विशाल पाटील. धावा आहेत सध्या दुर्वा 11 घरकुलच्या त्या 11. लॉफ्ट करायचा होता बॉलला. खाली लागला टोलला. शॉर्ट मिड विकेटला. डीपचा फील्डर रोहित आलाय. डबलला चान्स घेतले. थ्रो कितपत योग्य आहे. ओहो चान्स जरूर होती मात्र तो थ्रो गॅदर करत आला नाही. संकेतला जे विकेट किपर होते अन्यथा चान्स बनली असती. धावा 2 धावांनी सध्याचा स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय 13. रिस्क आहे तो रिवॉर्ड आहे. रिस्क आहे तो रन आहे आणि त्या 2 धावा रिस्क घेऊन आपण बघितलं कंप्लीट करत असताना अस्मित आणि त्यासोबत असलेला हा तेजस साळवी जागा बनवून ऑन साइडला खेचलाय. मोठी गॅप आहे. वाईट स्टॉंगनला. वन्स अगेन रोहित थ्रो आता पुन्हा एकदा तो करेल मात्र येत असताना आपण पाहतो त्या 2 धावा. दुपारच्या उन्हामध्ये त्याने नुकतीच बॉलिंग केली आहे आणि सध्या तो आपल्याला डीपमध्ये लॉंग ऑन रिजनमध्ये देखील पाहायला मिळतो. या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण पाहत असतो बॉलरने बॉलिंग केल्यानंतर शॉर्ट डीप थर्डमॅन अथवा मग तो डीप फाईन लेगकडे जात असतो जेणेकरून त्याला थोडंसं रिलीज मिळावं. प्रत्येक बॉल तिकडे तर येत नाही पण इनफिल्डमध्ये असलेल्या फिल्डर्सला मात्र त्या मानाने जास्त हालचाल करावी लागते. पण तसं नाही आहे. ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जे डीपमधले फिल्डर आहेत त्यांना खास करून जास्तीत जास्त ऍक्शन मध्ये आपण बघतो. लो फुल टॉस अटेम्प्ट केला ऑन साइडला मिड विकेटला. डीप मध्ये फिल्डर जरूर उपस्थित आहेत. चांगली बॉलिंग केली आहे. जरी सिंगल डबल येत आहेत मात्र जशी फिल्डिंग सेट केलेली आहे तशी बॉलिंग करत असताना हा गोलंदाज विशाल पाटील पॉवर प्ले नंबर 2 मध्ये. लेफ्टी आलाय. दॅट्स वाय आता डीप स्क्वेअर लेगला पुन्हा जावं लागतं रोहितला. लॉंग ऑन लेग फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय. शॉर्ट मिड विकेट आहे. शॉर्ट फाईन लेग आहे. शॉर्ट थर्डमॅन आहे. पॉईंट आहे आणि त्यासोबत आपण पाहतोय शॉर्ट कव्हर एक्स्ट्रा कव्हरला देखील मागे ठेवलंय. सध्याचे फील्ड पोझिशन धावा आहेत 16.
लांबून खेळायचं होतं, बॉल फार लांब आहे आणि अंपायरचा इशारा येतोय तो वाईट. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा ऑप्शनच्या किती बाहेर होता बॉल, तो बाहेर वळलेला आहे. त्यामुळे मात्र इथे अंपायरला कोणताही संकोच नव्हता डिसिजन देत असताना. वाईटने धावसंख्या पोहोचले पुढे ती 17 धावा पाहिजेत. पहिला डाव आहे, दोन्ही संघांकडून आपण फलंदाजी चांगली बघितली आहे पहिल्या मॅच मध्ये आणि बॅटिंग स्ट्रेंथ दोन्ही संघांनी दाखवली आहे. त्यामुळे कदाचित अपेक्षा तीच आहे प्रेक्षकांना की मॅच स्कोरिंग असेल. वेगाने टाकला, लेफ्ट केल्या बॉलला आणि पुन्हा इशारा आलाय वाईट आणि लगेच आता रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. अंपायरच्या डिसिजनला चॅलेंज करण्यात आलाय. पाहूयात टीव्ही अंपायर आपल्याला सिग्नल देतील. एक्झॅक्ट बॉल पडलाय आणि कसा गेलेला आता विकेट किपरकडे. रिटर्न क्रीजच्या आतमधून गेलाय, बाहेरून गेलाय. फिल्डिंग सेट करून घ्या, डिसिजन येतोय तुमच्या समोर. मॅच कंटिन्यू करा. चला सिग्नल तर येणारच आहे. वाईट असेल तर धाव देऊ, नसेल तर पुढचा आपण खेळ सुरू करूयात. रिव्ह्यू अनसक्सेसफुल, इट इज व्हाईट बॉल. धावसंख्या सध्या आपल्याला पाहायला मिळते ती 18 धावा धावफलकावरती. बॅटिंग करत असताना आपण पाहतो दुर्वा 11 घरकुलला 2 वाईट आलेत. हळूहळू हे देखील षटक धावांचं बनत चाललंय. पहिल्या 3 बॉलमध्ये 5, आता 7. खेचून मारण्याचा प्रयत्न आणि यावेळेला मात्र विकेट येत असताना चांगला झेल संकेत कडून पहिला धक्का दुर्वा 11 घरकुलला. 18-1. यस, प्रत्येक डावामध्ये प्रत्येक संघाकडे आपण एक रिव्ह्यू जरूर देत आहोत. तो आता लॉस्ट झालेला फिल्डिंग करणाऱ्या टीमचा. 18 for 1, 2 बॉल आणि बाकी पॉवर प्लेचे नवीन बॅटर आलेत. आदित्य आठवले मैदानाच्या आतमध्ये. विशालने कमबॅक केलंय. बाउंड्री त्याच्या अगेन्स्ट एकही आली नाही. इव्हन विकेट त्याने काढली आहे. खेचून मारलाय जबरदस्त. डोळ्यांची नजर हटली पण बॅट्सविंग जबरदस्त होता आणि बॉल मिड विकेटचा बाहेर. ए फॉर आदित्य, फॉर अटॅक. 6 धावा. नो लुक नव्हता तर ब्लाइंड स्ट्रोक होता. बॅटच्या फ्लोने बॉल गेलेला आहे. तगडा प्रहार जरूर झाला. चेंडूवरची नजर डोळ्यांची हटली पण बॅटची नव्हती आणि त्या फ्लोने बॉल निघून गेलाय. पुन्हा सिग्नल आम्ही जरूर करत आहोत. मॅनेजमेंट टीमच्या ज्या काही सूचना आहेत, बॉल जर जास्त वेळाने येत असेल तर अंपायर्स प्लीज आपण नवीन बॉलने मॅचला सुरुवात करा. जास्त वेळ थांबू नका. शेवटचा एक बॉल पॉवर प्लेचा आणि बाकी आणि धावांचा विचार केला तर 24 वरती सध्याचा धावफलक दुर्वा 11 घरकुल. पुन्हा तसाच मारायचा. लाईन मिस आणि आता बेल चुडाली आहे. बोल्ड होत आहेत आदित्य. धक्का दुसरा 24 वरती दुर्वा 11 घरकुलला. लाईन मिस केली. फार वेगाने बॉल आत येत होता आणि चेंडूच्या लाईन पासून लांब गेल्यानंतर मात्र आता थेट पॅव्हलियन मध्ये जावं लागलं आदित्यला. एक षटकार 6 धावांचं योगदान त्याने दिलं. 24 ला दुसरी विकेट. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि मैदानाचा आता आलाय चंदू गाडगे. साथ द्यावी लागेल तेजस साळवीला. पार्टनरशिप तुम्हाला करावी लागेल.
नो डाऊट लिमिटेड ओव्हरमध्ये छोट्या छोट्याच पार्टनरशिप होतात. मोठ्या पार्टनरशिप व्हायला तितके बॉलही नसतात, पण छोट्या छोट्या ज्या काही पार्टनरशिप असतात त्या फार मोठा इम्पॅक्ट टाकून जातात. ज्या अगोदरच्या मॅचेसमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या. उसाटणेकडून आपण सुरुवातीला नितीन आणि सागरमध्ये पार्टनरशिप बघितली, देन सागर आणि संकेतमध्ये आपण बघितली होती. तशीच पार्टनरशिप आपण चंदू आणि तेजसमध्ये देखील बघितली होती. पाहूयात या मॅचमध्ये ती पार्टनरशिप त्यांनाही पाहिजे. 12ची सरासरी आहे, 24 धावा लागल्यात. पॉवर प्ले कंप्लीट. थर्ड ओव्हरमध्ये आलाय सागर पाटील. क्षेत्ररक्षण सध्या आपण पाहतोय तेजससाठी डीप स्क्वेअर लेग सेट ॲप, काऊ कॉर्नर, लॉंग ऑन, लॉंग ऑफ अँड देन डीप एक्स्ट्रा कव्हरला थोडंसं स्वीपर कव्हरच्या दिशेने ठेवलंय. पहिला बॉल स्विच केल्या, फुल टॉस होता. ओ दोन्ही पायांचा मधून बॉल केला, मिसफिल्ड. आलाय चौकात. पडून तो येत असेल तर तो वळण घेऊन देखील येतो. मिसफिल्ड झाली इथे. ज्या वेगाने बॉल गेला होता कुणालकडे, अपेक्षा तर जरूर होती की स्टॉप देखील करेन, मात्र तसंही झालं नाही आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर गेलाय. 4 धावसंख्या 28. रिव्हर्स स्वीप. स्टान्स जबरदस्त आहे आणि फार क्विक ऍक्शन आहे बॅटरीची. ट्रिगर मुवमेंट. फुल टॉस आहे, हीच ती मुवमेंट. फ्लिक केला बॉलला आणि थेट पाठवला. आता मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. सायवेचा बॅट मधून आणखी एक षटकार. जबरदस्त. कारण खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर पूर्वीचा काल गेला, आता नवा जमाना आला. सचिन टिकेचा हा नवा जमाना आहे. खरोखरच जबरदस्त नेहमीच पाठभर राहिलाय आणि आज तो संघ मात्र सचिन यांचा आदर्श घेऊन खेळताना दिसतोय. जबरदस्त बॅटिंग मागच्या मॅच मध्ये खास करून तेजस साळवी आणि याही मॅच मध्ये 24 धावा त्याने जमवल्या, तर त्याची टीम खेळते 34 वरती. विकेट तुम्हाला मिळवावी लागेल. हा जो बॅटर आहे सध्या तरी विध्वंसक रूप धारण करतोय आणि तो जर शेवटपर्यंत खेळला तर या धावा फार पुढे जातील. दुर्वा 11 घरकुलच्या. सागर वन्स अगेन ओव्हर द विकेटने. स्विच हिट. मिडल झालाय बॉल, निघालाय बॅकवर्ड पॉइंटला, सीमा रेषेच्या बाहेर. 6वा षटकार. सुरुवात झाली आहे तेजस साळवी शोला. लागोपाठ आले 2 षटकार. त्या अगोदर एक चौकार आला. कधी समोर मारतोय, कधी उलटा मारतोय. धावा तरी येतात. धावा पाहिजेत घरकुलला आणि त्या बनवत असताना तेजस साळवी. फुल लेंथ होता, फ्लिक करायचा होता. बॉल शेवटच्या क्षणाला लहान झाला आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगला तिकडे आलाय फिल्डर रोहित. चांगली फिल्डिंग थ्रो त्याने केलाय आणि धावा पूर्ण होत असताना आपण पाहतोय त्या 2. बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा फिल्डरचा वेगाने धावला होता. तिकडे त्याचाही प्रयत्न होता. शेवटच्या क्षणाला त्याचाही बॉडीचा बॅलन्स गेला, मात्र रोहितचा वेगाने धावला होता. गुड फिल्डिंग अँड गुड थ्रो. 2 धावसंख्या सध्या आपल्याला पाहायला मिळते. जाऊन पोहोचले ती 42. 42 धावा सध्याचा स्कोर. अटॅक केला तेजस साळवीने. 2 बॉल आणि बाकी आहेत या षटकातील. थोडस मागणे षटक. 18 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. पुढे आलाय, फुल टॉस होता, मिस टायमिंग आहे, बट आता इथे दिशा बदलली आहे कारण टोला लागून बॉल लॉंग ऑनला आलाय आणि इथे अंडरआर्म थ्रो संकेत कडून. 2 धावा निश्चित स्कोर पुढे आपण पाहतोय तो 44. 44 धावा सध्या तरी धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा एक बॉल. सागर पाटीलला आपण या पाहतोय षटकामध्ये विकेटच्या शोधात आला होता, मात्र विकेटही मिळालेला आहे आणि धावा देखील आतापर्यंत खर्च केला त्याने 20.
थांबला, बॅट हातात फिरली, मिस टायमिंग, एक्स्ट्रा कव्हर आत करंट टिपलाय त्याने झेल. 44 ला डाव संपला तेजस राळवेचा. तिसरा धक्का, 3 षटकांचा खेळ संपला तेजस राळवे बाद. हो. तर जबरदस्त सामना इथे सुरू आहे आणि खऱ्या अर्थाने वेलकम उसाटणे संघ खेळतोय आणि नेहमीच उसाटणे संघाला ज्यांचा बॅकअप राहिला असे आमचे माजी क्रिकेटर आणि खऱ्या अर्थाने एक जबरदस्त नाईट स्पर्धेचे आयोजक राजवीर चषक ज्यांच्या माध्यमातून आपण उसाटणा गावामध्ये पाहत असतो, त्या स्पर्धेचे शिल्पकार, ज्या स्पर्धेमध्ये पहिल्यांदा स्टँड लावण्यात आले होते पूर्ण संपूर्ण मैदानाला, त्या स्पर्धेचे शिल्पकार सन्माननीय चांडी शेठ, संदीप शेठ हिलाल हे देखील या सामन्याला एन्जॉय करतात. सँडी शेठ, तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आणि त्यांच्या समवेत मिलिंद पाटील देखील आहेत. मिलिंद पाटील, तुमचं देखील स्वागत आहे. कारण या जुन्या आठवणी असतात मित्रांनो, की जुन्या कालामध्ये खऱ्या अर्थाने एक जबरदस्त स्पर्धा उसाटणे गावामध्ये आम्ही त्या कालामध्ये पाहिली होती. सँडी शेठ यांच्या माध्यमातून. सँडी शेठ, मनपूर्वक स्वागत आहे तुमचं. येस, पुन्हा एकदा त्या जुन्या आठवणी संदीप सर जाग्या झाल्या. मला आठवतं तेव्हा मी तर समालोचन करत नव्हतो, पण 7-8 वर्ष अगोदर जेव्हा टेनिस बॉल क्रिकेटला इतकं ग्लॅमर आलं नव्हतं, तेव्हा राजवीर चषक उसाटण्याच्या मैदानावरती नाईटची स्पर्धा आपण बघितली होती आणि ग्रामीणच्या महासत्ताच्यामध्ये खेळत असताना सर्वांनी आपण बघितल्या होत्या. जबरदस्त स्पर्धा होती. आजही लगेचच आठवलं राजवीर चषकाचं नाव घेतल्याबरोबर, आणि तोच उसाटणे संघ सध्या तरी मैदानाचा आत आहे. 44 ला 3 षटकांचा खेळ संपलाय. चांगला खेळ झाला. जाता जाता सागरने दावा खर्च केल्या होत्या 20, पण त्याने विकेट काढली तेजस राळवेची. ती इम्पॉर्टंट होती. 4th ओव्हरला सुरुवात आणि आलाय तो बॉलिंग मार्कवरती संकेत पाटील. यावेळेला चॉप तर जरूर करायचा होता, मात्र इथे अंपायरचा कोणताही सिग्नल नाही. डॉट बॉल. काही चर्चा जरूर करत आहेत ते, आणि तो बॉलचा टप्पा विकेट किपर, बॅटर आणि अंपायर्स मध्ये ती चर्चा आपल्याला पाहायला मिळाली. रॉंग विकेटने संकेत. सफल झाला. लॉफ्ट करायचा होता, फ्लाय स्लिपला बॉल. थर्ड मॅन येतात कुणाल वेगाने बॉलवरती. सिंगल मिळते. सिंगलने धावसंख्या सध्या आपल्याला पाहायला मिळते ती 45. 45 धावा सध्या तरी धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. हे जे 3 आहेत, नितीन असेल, संकेत असेल, सागर असेल, यांच्यावरती जास्तीत जास्त जबाबदारी आपण बघितली आहे. सरकी गंगाबाई स्मृती 11 वेलकम उसाटणेची पहिल्या मॅच मध्ये चांगला खेळ तिन्ही बॅटर्स कडून. आता ते गोलंदाजी करतायत. यावेळेसचा बॉल ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर, हलका शफल झाला, बरोबर बॅटर फॉलो केलं होतं संकेतने, मात्र बॉल जास्त बाहेर निघालाय आणि शेवटला बॅटरने सोडून दिलेला आहे. क्षणभरात तुम्हाला निर्णय घ्यायचे असतात. बॅटरची ट्रिगर मुवमेंट काय, तसं तुम्हाला बॉल टाकायचं असतं, आणि त्यासोबत आपण बघितलं तर बॅटरने बघितलं बॉल जास्त बाहेर पिच केलाय, तो बाहेरच जाणार आहे, त्यांनी सोडून दिलाय. 46 धावात. स्वीप करायचा होता, नो लुक, मात्र टोला बॉल लागलाय. दिशा द्यायची होती, फाईन लेग, मात्र बॉल इकडे मिड विकेटला गेलाय, तिकडे मिसफिल्ड झाली आहे. 2 फिल्डर कडून 2 धावा सहजरित्या, आणि या 2 धावांनी स्कोर आपण पाहतोय तो 48 धावा सध्या तरी धावा फलकावरती आहेत. आता धावांची गती थोडीशी कमी झालेली आपण पाहतोय. लास्ट ओव्हर जोपर्यंत तेजस मैदानाचा आत होता, आक्रमण त्याने केलं होतं वारंवार, आणि 3rd ओव्हरमध्ये धावा देखील 20 त्याने 5च बॉलमध्ये जमवल्या होत्या. शेवटच्या बॉलवरती विकेट आली आहे. देन आता इथे मात्र आपण पाहतोय पहिल्या 2 बॉलमध्ये आल्यात त्या फक्त 3च धावा. स्विच हिट, चांगला फटका, मिडल झाला बॉल, आणि रिव्हर्स स्वीपने बॉलला पाठवला बॅकवर्ड पॉइंटला, सीमा पार, चौकार. महाराष्ट्राची लोकपरंपरा आहे लावणी, आणि लावणीच्या इतिहासामधलं हे नाव, ज्यांचं हे गाणं, ज्यांची लावणी आपण सर्वांनी ऐकली, सुरेखाताई पुणेकर. कोणत्याही कार्यक्रमामध्ये लावणीचा, खास करून कार्यक्रमामध्ये त्यांच्या लावणीशिवाय तो कार्यक्रम पूर्ण होत नाही. 52 धावा, 3 विकेट.
2 बॉल आणि बाकी आहेत या षटकातील 52ला 3. पुन्हा गोलंदाज संकेत. चांगला रिव्हर्स स्वीपचा आपल्याला चौकार पाहायला मिळालाय. आत्मविश्वास जरूर सँडीकडे. हो केलाय, बाउन्सर होता. दोन्ही जबरदस्त फटके. हा देखील फटका त्याने बनवला डीप फाईन लेगला. 1 for 4. 4 धावा. आलो. तर याचबरोबर आमचे हेमंत आंग्रे यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. वेलकम हेमंत, स्वागत आहे आपलं. चौकारासोबत धावा फलकावरती आपण पाहतोय त्या 56. 4 झोन बॅटिंग सध्या तरी सँडी संदीप जाधव करतायत या मैदानाच्या आतमध्ये. ज्या संकेतने अगोदर सुरुवातीला त्यांना डॉमिनेट केलं त्या संकेतच्या अगेन्स्ट आता 2 चौकार आलेत. दोन्ही फटके बनवले त्यांनी. मागचा रिव्हर्स स्वीप तिकडे स्वतःला स्विच केलं होतं. यावेळेला जागा बनवली, रूम क्रिएट केला, बाउन्सर आला, फक्त दिली ती दिशा त्यांनी. हुक करत असताना बॉल डीप फाईन लेगला. 4 ने 56 बनल्यात. शेवटचा एक बॉल बाकी आहे. शेवटचा एक बॉल. संकेत पुन्हा बॉलिंग मार्क वरती. काही चेंजेस आपल्याला पाहायला मिळालेत. आता स्विच हिटला प्रोटेक्शन त्यांनी ठेवलंय, एक्स्ट्रा कव्हरला मागे ठेवलंय. तरी देखील तोच प्रयत्न होता, मात्र इथे फुल लाईन बॉल डॉट आला. कमबॅक संकेतचं. ओव्हर 4 संपल्या. धावा 56. 3 विकेट. दुर्वा 11 घरकुल. प्लीज प्रत्येक ओव्हर नंतर तुम्हाला मीटिंग करायची नाही. वेळ आपल्याकडे तितकाचही नाही, कारण आज या 8चा पोलमधून एकच टीम क्वालिफाय होणार आहे. 56 धावा, 3 विकेट. लास्ट ओव्हरचा खेळ आणि बाकी आहे. चांगला फिनिश करायचा आणि ते संकेत देखील दिले सँडी जाधवने. 2 चौकार त्याने लगावलेले आहेत. चंदू दुसऱ्या बाजूने आपल्याला पाहायला मिळतात. मात्र लास्ट ओव्हरची जबाबदारी आहे करणवरती. करण मडवी बॉलिंग मार्क वरती तो तयार होतोय. मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी आपण पाहतोय माहोल पूर्णपणे उष्णता प्रकारे आहे. खेळपट्टी तापलेली आहे. जरी मातीची विकेट असली त्याच्यावरती देखील बॉल फिरतोय आणि तो जर बॅटवरती आला तर तो सीमारेषेच्या बाहेर देखील जातोय. लास्ट ओव्हर फील्ड पोझिशन सध्या आपण चेक केलं तर लॉंग ऑन आहे मागे. देन आपण मिड विकेटला फिल्डर पाहतोय. देन डीप स्क्वेअर लेग लॉंग ऑफ आणि स्वीपर कव्हरला देखील थोडासा कव्हर पॉइंट रिजन मध्ये तो फिल्डर सरकलेला आहे. शेवटचे 6 बॉल. सागर पाटील या संरक्षकाच्या भूमिकेमध्ये आला. लास्ट ओव्हर मध्ये आपल्याला धावा द्यायचा नाही सध्या, त्यासाठी ही रणनीती त्याने आखली. पहिला बॉल करणचा. स्विच हिट, परफेक्ट मिडल ऑफ द ब्लेड. निघालाय बॉल बॅकवर्ड पॉइंटला, सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा षटकार. चंदू गाडगेचा बॅट मधून आज षटकार आता आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही बाजूने आक्रमण होते. लास्ट ओव्हर जिथे आपण सँडी जाधवला बघितलं तर आता चंदू गाडगे करणच्या अगेन्स्ट आलेला षटकार. 6 ने धावसंख्या 62 वरती पोहोचले. 62 धावा धावा फलकावरती सध्याच्या घडीला बॅटिंग करत असताना दुर्वा 11 घरकुल. चला स्पीड अप प्लीज बोथ द टीम्स. दोन्ही संघांना सूचना. मॅच बॉल येत नसेल तर मॅच मात्र आपल्याला थांबवायची नाही. नवीन बॉल घेऊन तुम्हाला उतरावंच लागेल. 62 62 धावा सध्या आपण पाहत आहोत. पुढचा बॉल पुन्हा करण.
खेचून मारायचा होता, फ्लाय स्लिपला बॉल गेला, थर्ड मॅनने अडवला, मात्र थ्रो करण्यासाठी त्यांनी वेळ घेतला बिकॉज दोन्ही बॅटरला एकदा पूर्ण करू दिली. कॅच थोडीशी लांबच होती नव्हती हा प्रश्नचिन्ह. जर तरला महत्व कॉमेंट्री बॉक्समध्ये असतं, मैदानात हात नाही. जे काही करायचं आहे ते तुम्हाला फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्येच माइंडमध्ये आणावं लागतं, तशी क्रिया करावी लागते आणि त्या पद्धतीने तुम्ही हालचाल करता. धावफलकावरती 63 आहेत. पहिला 2 बॉलमध्ये 7 धावा आलेल्या आहेत आणि ह्या षटकाला देखील कॅपिटलाइज बनवायची तयारी सुरुवात केलेली आहे तशी दोन्ही बॅटर्सने. मिड ऑफ आत आहे, बॅकवर्ड पॉइंट सेट आहे, एक्स्ट्रा कव्हर सेट आहे. पॉइंटला फील्डर थोडासा शॉर्ट कव्हरला येतोय. थर्ड मॅन फाईन लेगचं ऑन साईडला 3. करंट फुल टॉस होता, एज घेऊन गरंगळतोय भोवऱ्यासारखा शॉर्ट. थर्ड मॅन कडे बॉल एका धावेने. धावसंख्या सध्या आपल्याला पाहायला मिळते ती 64. 5 ओव्हरची मॅच आहे, लास्ट ओव्हर सुरू आहे. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. पहिल्या 3 बॉलमध्ये 8 आल्यात. इथूनही करंट कमबॅक करू शकतो, पण दुसऱ्या बाजूने इथूनही या षटकाला कॅपिटलाइज करू शकतात दोन्ही बॅटर. स्विच हिटचा प्रयत्न तर जरूर, यस्टनचा बाजूलाच बॉल आहे, मात्र एक धाव इथे सहजरित्या आपल्याला पाहायला मिळाली. आणि आता कदाचित ओहो डायरेक्ट हिट मिस आणि धावा 2. क्रिकेट विथ द ब्रेन. दिवसा ढवळ्या 11 खेळाडूंसमोर दुसऱ्या धावेची चोरी. ब्रेकिंग न्यूज. गावदेवी चॅम्पियन्स ट्रॉफी पेंदर मध्ये दुसऱ्या दिवसामध्ये सेकंड राऊंडच्या पहिल्या मॅच मध्ये घडलेली गोष्ट. 2 धावांनी 66 धावा बनलेल्या आहेत. खरं तर स्ट्राईक पाहिजे होती आणि ती चंदू घेतोय देखील. हिसकावून घेतली दुसरी धाव. तुम्हाला जर मिळत नसेल तर ते हिसकावून घ्यावंच लागतं. क्रिकेटचा खेळ देखील असाच आहे. एका बाजूला धावा रोखण्यासाठी संघर्ष, दुसऱ्या बाजूला बनवण्यासाठीचा. लो फुल टॉस गॅप मध्ये चाललाय, डीप स्क्वेअर लेगला चेस मोठी आहे, फिल्डर नाही पोहोचला, बॉल पोहोचलाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. रिव्ह्यू आहे बघा. इनिंग ब्रेकच्या अगोदर टॉससाठी कोपरोली आणि डोलघर या दोन्ही संघनायकांना सूचना आहे. टॉससाठी ज्या संघाचा कॅप्टन नसेल आणि ज्या संघाचा असेल त्या संघाला टॉस विन करार दिला जाईल या स्पर्धेच्या नियमानुसार. डिपिंग फुल टॉस आहे, इट इज फेअर डिलिव्हरी. हा मिळेल फक्त चौकार. 4 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली ती 70 धावा. एक बॉल आणि बाकी आहे. चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज. उसाटने फिल्डिंग सेट करा. शेवटचा एक बॉल बाकी आहे. 70 धावा बनलेल्या आहेत. एक बॉलचा खेळ. ज्या धावा पाहिजे होत्या त्या मिळालेल्या आहेत. लास्ट ओव्हर मध्ये देखील शेवट आपण बघितलं तर 11 धावा आल्या तिकडे आणि या ओव्हर मध्ये आतापर्यंत आलेल्या 14. चंदू गाडगे ऑन साइडला उडवलाय, डीप स्क्वेअर लेगला रोहित समोर. चांगला झेल त्याने टिपलाय. 70 ला 4 डाव संपला. दुर्वा 11 घरकुलचा. आणि आता स्वर्गीय गंगाबाई स्मृती 11 वेलकम उसाटणेला बनवायचा. 71 धावांचं टार्गेट. चला हेमंत अंग्रे यांना विनंती आहे की आपण यावं आणि अविनाश भोईर आपण देखील या. ओके हेमन या. चला हॅलो. येस, जर इथे आपण टॉस करतोय तर बघा यानंतरचा जो सामना आहे तो सामना डोलगर वर्सेस कोपरोली. हा सामना 5 ओव्हरचा आहे, कारण मगाशीच आम्ही अनाउन्समेंट केली होती. एक सामना आपण इथे खेळवतोय त्यांच्या अनुपस्थितीमध्ये, त्यामुळे दोन्ही संघांच्या 1-1 ओव्हर कमी करण्यात आलेले आहेत. आता इथे आम्ही सूचना दिली होती की ही इनिंग संपण्या अगोदर तुमचे कॅप्टन यायला हवेत, तर डोलगरचा कॅप्टन इथे आलेला आहे. कोपरोलीचा कॅप्टन नसल्या कारणाने डोलगर संघाला या स्पर्धेच्या नियमानुसार टॉस विन करार दिला जातोय. तर तुमचा निर्णय सांगा. यस, फिल्डिंग आहे. तर बघा हा सामना संपण्या अगोदर जर
कोपरोली संघ उपस्थित राहिला नाही तर त्यांना पॅनल्टीला अजून सामोरे जावं लागेल याची नोंद घ्या. येस, थँक्यू. धन्यवाद. 17 रन आपण पाहिला. खरं तर पहिल्या 70 धावा 70 धावा पहिल्या सत्रामध्ये बनवल्या बॅटिंग करत असताना टीम घरकुलने 71चं टार्गेट सेट केलंय. पहिल्या सत्रामध्ये तुम्ही आवाज ऐकला. खरं तर आमचे मित्र करण काळन के हे दुटण्यांचा आवाज तुम्ही ऐकता आणि त्याचबरोबरीने संपूर्ण स्पर्धेचं सूत्रसंचालन आदरणीय अध्यक्ष संदीपजी पाटील सर यांना आपण सध्या ऐकत होता. सर लवकरात लवकर पहिली जोडी मैदानाकडे पाठवा. टीम उसाटणे चांगली बॅटिंग 2 मॅचमध्ये आपण जर पाहिलं त्या ठिकाणी फलंदाज तेजस साळवी याने तेजोमय बॅटिंग केली. 90 धावा वैयक्तिक त्याच्या हातापर्यंत राहिल्या. पहिल्या मॅचमध्ये पहिल्या करत सामन्यामध्ये त्याने 56 धावांची स्फोटक इनिंग साकारली आणि याही वेळेला 34 धावा केल्या. टोटल त्याची वैयक्तिक कामगिरी पाहिली या स्पर्धेतील तर मात्र 90 धावा त्याच्या एकट्याच्या नावावरती राहिल्या. आणि यावेळेला आव्हान मोठं आहे. समोर उसाटणे संघ सागर, संकेत, नितीन हे खरं प्रमुख फलंदाज. त्यांच्या समोर या धाबा वाचवायच्या आहेत टीम घरकुलला. 71 दुपारचं सत्र आणि यानंतर पहिल्या फेरीमधला चौथा फ्रेश सामना चालू होईल. जो सामना असेल कोपरोली 11 कोपरोली विपक्ष डॉल्फिन डोलगर या 2 टीमच्या दरम्यान. आणि टॉस विन घोषित केलं आहे डॉल्फिन डोलगर टीमला. त्याने निर्णय देखील घेतला आहे पुढच्या मॅचचा. परंतु या अगोदर 71 धावा 14.20 हा करता रिक्वायर 100 पर ओव्हरच्या मागे राहील बॅटिंग करताना टीम उसाटणे समोर. सर्व आमचे स्पॉन्सर्स या स्पर्धेचे त्याने दिलेलं योगदान या स्पर्धेसाठी त्यांचाही आवर्जून उल्लेख केला जाईल. खूप चांगलं योगदान त्यांचं राहिलं आहे. पहिली लढत आजच्या दिवसामध्ये आपण पाहिली होती. विरा स्पोर्ट्स खेडूकपाडा विपक्ष दुर्वा 11 घरकुल. मोठ्या मार्जिनने घरकुल टीमने खेडूकपाडा टीमला पराभूत केलं. त्यानंतर काळभैरव कळंबोली विपक्ष स्वर्गीय गंगाबाई स्मृती वेलकम उसाटणे या संघाने कळंबोली टीमला देखील मोठ्या मार्जिनने पराभूत केलं. तिसरा सामना जो झाला 80 केरणे विपक्ष रॉयल ओल्वे. धावांचा पाठलाग झाला. मागच्या सामन्यामध्ये धावा चेस झाल्या आणि आय थिंक 1.3 ओव्हर राखून तो मात्र सामना जिंकला होता उल्वे संघाने. आकाश मडवीची बॅटिंग बहारदार पाहायला मिळाली. 37 धावांची स्फोटक इनिंग. आता यावेळेला धावांचा पाठलाग होईल का? सलामीबीर 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये चालले आहेत. सागर आणि त्याच्या बरोबरीने नितीन. मागच्या सामन्यामध्ये सागर सामनावीर राहिला. आणि विनंती राहील डगआउटला बघा एखादा खेळाडू जर का विकेटवरती बाद होत असेल तर आपण रेडी पोझिशनमध्ये राहा. रेडीमध्ये तुम्हाला पॅड बांधायचे नाहीत, हेल्मेट घालायचं नाही. परंतु तरी देखील तुमची क्रमवारी आणि कॅप्टनला देखील विनंती राहील आपण 9 खेळाडू रेडी राहा जेणेकरून वेळ वाचेल. मधल्या कालखंडामध्ये आपण पाहिलं खरं तर लाईन आखली जायची. लाईन क्रॉसिंगचा नियम असायचा वेळ वाचवण्यासाठी. म्हणजे बाद झालेला खेळाडू जर का अगोदर लाईनच्या बाहेर आला तर मात्र पेनल्टीला सामोरं जावं लागायचं. त्या अगोदर डगआउटमधला खेळाडू जायला हवा या अनुषंगाने मात्र ती लाईन आखली जायची. परंतु आता क्रिकेट थोडंसं आपण पाहिलं क्रिकेटचं स्टँडर्ड आणखीन डेव्हलप झालं. तर शिस्तबद्ध असं आयोजन नियोजन तुम्ही सातत्याने भरपूर स्पर्धांमध्ये पाहता. आणि पेंदर म्हटलं की नेहमी डिसिप्लिन. समाधार भोईर आणि नितीन भोईर यांची नाईट स्पर्धा पाहिली की सर्वात फास्ट क्रिकेट जर कोणत्या गावामध्ये होत असेल तर ते पेंदर. वारंवार प्रत्येक खरं तर संघाशी संपर्कामध्ये राहणं किंबहुना त्यांना वेळेवरती अलर्ट करणं, समालोचकांना सूचना देणं, पंचांनाही सांगणं झटपट स्पर्धा कशी होईल याकडे लक्ष देणं. जाऊया मॅचच्या दिशेने. 71 धावांचा पाठलाग. पहिल्या षटकासाठी बॉलिंग मार्कवरती गोलंदाज आलाय संदीप जाधव. समोर सागर पाटील. पहिला बॉल पुन्हा एकदा आपण पहिला बॅकअप द हँड आहे उजव्याच्या बाहेर. जशी सुरुवात मागच्या सामन्याला केली होती संदीपने तशी सुरुवात पुन्हा एकदा केली. लेग ब्रेकचा प्रयत्न आहे पण तो जास्तीचा बाहेर बॉल चालला त्यामुळे अवे फ्रॉम द बॉडी. पंचांचा इशारा वाईड बॉल. 1 रनने मात्र डावाला सुरुवात झाली. पुढचा बॉल लॉफ केलाय सागर पाटीलने. स्लॉटमध्ये टाकलाय आणि त्याच्यावरती आक्रमण एक्साइटिंग द पॉवर. बॉल चालला त्या ठिकाणी मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या अगदी मधोमध सीमा पार षटकार.
सागर खरं तर या फटक्यांसाठी ओळखला जातोय. सुरुवातीलाच आक्रमण करणं ही सागरची ओळख राहिली आणि पहिला षटकार त्याने ठोकलाय. स्वतःचं अकाउंट ओपन केलं 6 रन्सने. मागच्याही लढतीमध्ये सागरने 30+ धावा केल्या. हा खेळाडू सामनावीर राहिला होता आणि यावेळेला षटकाराने आपलं अकाउंट ओपन केलं. टार्गेट 71चं आहे. संदीपवरती आक्रमण कमी गतीचा आहे. बॅटला मात्र आपण पहिला ब्रश करून बॉल चालला. त्याने थर्ड मॅनला सचिन टिके धावतात. बॉलच्या मागे 2 फिल्डर आहेत पण बॉलने गाठली आहे सीमा रेषा. थर्ड मॅनला बॉल निघाला सीमा पार. रन्स मधील 4 चौकार. गॅपमधून बॉल ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला. त्या ठिकाणी थर्ड मॅनला चांगलं कमबॅक. सागरने मात्र सुरुवातीलाच आक्रमणाला सुरुवात केली. पॉवर प्लेमध्ये चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून आतापर्यंत पाहायला मिळाली. पहिला फुल लेन बॉल, त्यानंतर पुन्हा एकदा उजेशा बाहेर टाकला. स्लॅश केला बॉलला. कडा घेत बॅटची त्या ठिकाणी निघाला बॉल थर्ड मॅनला. फिल्डिंग आपण जर पाहिली पहिल्या P1 मध्ये डीप स्क्वेअर लेगमध्ये त्या ठिकाणी फिल्डर उभा केला. शॉर्ट मिड विकेट. कॉर्नर रिझनकडे क्षेत्ररक्षक आहे. मिड ऑफ शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट कव्हर. त्याचबरोबर आपण पाहता शॉर्ट बॅकवर्ड पॉईंट, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग. फिल्डिंगची विभूरचना. पुढे टाकला बॉल. संधी निर्माण झाली होती. आय थिंक डोक्यावरती हात आले बघा. मागेचे फिल्डर आहेत त्यांच्या देखील मुवमेंट जर पाहिल्या त्यांनाही असं वाटलं एका क्षणाला कदाचित कॅच होता की काय. आणि जर का हा कॅच असेल आणि सोडला असेल तर मात्र भरपूर निर्णायक राहील उसाने टीमसाठी. कारण सागरचा महत्वाचा विकेट जर मिळाला असं घरकुल टीमला तर प्रेशर डेफिनेटली थोडंसं त्या ठिकाणी उसाने संघावर तर राहिलं असं. चांगलं कमबॅक, चांगली गोलंदाजी. कमी गतीचा गोलंदाज आहे पण तो व्हेरिएशन त्याच्याकडे चांगला आहे. अचूक टप्प्यावरती पुन्हा एकदा संधी निर्माण झाली. याही वेळा स्वतः बॉलर्स फॉलो थ्रू मध्ये कॉट अँड बोल्ड. क्या बात आहे. कटर टाकला. बॅटची वरची कडा घेतली. मिस टायमिंग फटका फॉलो थ्रू मध्ये झेल टिपला आणि पहिला मोठा धक्का दिला संदीपने उसाने टीमला. खेळाडू बाजारा सागर. पहिला विकेट मिळाला. खरं तर आपण पाहिला हा विकेट अतिशय महत्वाचा होता दुर्वा 11 घरकुल टीमसाठी. सागर पाटील या खेळाडूचा. संपूर्ण स्पर्धेमध्ये सागरची कामगिरी देखील महत्वाची राहिली. मागच्या सामन्यामध्ये 30+ धावा, यावेळेला 1 षटकार 1 चौकार आपण त्याच्या बॅटमधून पाहिला. आणि तदनंतर मात्र संदीप जाधवचं कमबॅक. संदीप खरं तर फिरकीचा अस्त्र आहे घरकुल संघाचं. कमी पावलांचा रनअप आणि त्यानंतर आपण पहिला बॉल रिलीज करत असताना थोडासा बॅकअप द हँड फिंगर रोल करतोय तो खेळाडू. आणि अशा वेळेला आपण पहिला मोठा फटका स्लॉग हिटचा प्रयत्न होता. हलकीशी वरची कडा घेतली होती आणि त्यानंतर फॉलो थ्रू मध्ये झेल टिपत असताना कॉटन बॉल पाहायला मिळाला. विकेट मिळाला. आता संकेत मैदानाच्या आतमध्ये आला. संकेत पाटील ही जोडी आता फार महत्वाची आहे या ठिकाणी उसाटणे संघासाठी. ही जोडी फोडावी लागेल. सागर बाद जरी झाला असला तर या जोडीकडे ती क्षमता आहे. धावांचा पाठलाग ते करू शकतात. 11 धावा स्कोर कार्ड मध्ये अजूनही 60ची गरज आहे. चला कोपरोली संघाचे खेळाडू आपण लवकरात लवकर इथे रिपोर्टिंग करा. यानंतर लगेचच आपण चौथ्या फ्रेश सामन्याकडे जाणार आहोत. 2 टीमच्या दरम्यान ती लढत पाहायला मिळेल. संदीप पुन्हा एकदा बॉल ट्रॅकवरती. यावेळेला मागे टाकला बॉल डाऊन द लेग. पंचांचा इशारा वाईट बॉल. डाव्याच्या बाहेर वाईट बॉलचा इशारा पाहायला मिळाला. थोडा बॉलला टर्न करतोय त्या ठिकाणी गोलंदाज संदीप. पण दिशा खराब होती या कारणास्तव आपण पाहिला हा बॉल वाईट पंचांनी घोषित केला. मागच्याही सामन्यामध्ये 5 वाईट एका ओव्हरमध्ये टाकले त्या गोलंदाजाने. वेगवान फुल पेस होतोय. बॅट आपण पाहिला डाऊन द ग्राउंड हा फटका होता ब्लॅक स्क्रीनच्या अगदी समोर. 1 बाउन्स इनटू द फॅन. सीमा रेषा पार. संकेतचा हा खणखणीत चौकार. सरळ बॅटने खेळले. ओव्हर पिच होता बॉल. त्याच्यावरती संकेतचं टायमिंग चांगलं होतं. बरोबर गोलंदाच्या डोक्यावरून आपण पाहिला क्रिकेटमधला सर्वात सुरक्षित फटका म्हणून ज्याला म्हटलं जातं सेफ शॉट. 4 धावा आल्या फटक्यावरती. किंचित आतमध्ये पडला. थोडासा आणखीन तर थोडासा लांब फटकाचा षटकार मिळाला असा 2 धावा आणखीन वाढल्या असत्या. पण तो चौकार देखील तितकाच महत्वाचा आहे उसाटे संघासाठी. फुल टॉस मिस झाला त्या ठिकाणी. सचिन क्या बात आहे. थोडे हेल्दी आहेत शरीराने परंतु फ्लेक्सिबल आहेत असं वाटलं मला त्या ठिकाणी.
बाटला स्पर्श करून बॉल मागे सचिन टिक्याने थांबवलाय. क्राईम ब्रांचमध्ये कार्यरत आहेत आणि त्या चांगली फिल्डिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. फर्स्ट ओव्हर कंप्लीट. पहिला ओव्हर राहिला इव्हेंटफुल, कारण या षटकामध्ये मिळाला सागरचा विकेट. या षटकामध्ये 2 चौकार 1 षटकारही पाहिले आणि त्यानंतर आपण पाहिला धाबा धावफलकावरती 1 गडी बाद 16 धाबा. पहिल्या ओव्हरमध्ये 16 धावांचा पाठलाग करत असताना आता येणारे 4 षटक 24 बॉलमध्ये विजयासाठी उसाटणे संघाला 55 धावांची गरज असेल या मॅचमध्ये. सेकंड ओव्हरला सुरुवात होईल. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज येताना आपण पाहताय आदित्य आठवले हा खेळाडू आता बॉलिंग ट्रॅकवरती आला सेकंड ओव्हरसाठी. 24 बॉल 55 धावांचं समीकरण. आज खरं तर आपण पाहिला ॲक्युरेट टायमिंगवरती सर्व सामने चालू आहेत. दुपारचं सत्र आहे आणि हा आजच्या दिवसातील 4था सामना मैदानामध्ये चालू आहे. आपण उत्तरार्धामध्ये आहोत. पूर्वार्ध संपलंय आणि या ठिकाणी 4 षटकांचा खेळ बाकी आहे. 25 मिनिटाचा अवधी याकरता इनिंगसाठी दिला जाईल. 5 षटकं 5 फ्रेश बॉलर, 6 षटकं 5 बॉलर. चांगली कन्सेप्ट आहे. एक म्हणजे 6 षटकांच्या स्पेलला तुम्हाला एक गोलंदाज सेकंड स्पेल टाकू शकतोय आणि 5 षटकांसाठी प्रत्येक गोलंदाज तुम्हाला नवीन वापरावं लागेल, फ्रेश वापरावं लागेल. आमचा कॉमेंट्री बॉक्स सध्या तुम्ही पाहताय. खरं तर सायप्रीत लावूची टीम सध्या चांगलं काम त्यांच्या माध्यमातून आपण होताना पाहताय. नेक्स्ट बॉल, पहिला बॉल, क्या बात आहे. फ्लाईट दिली बॉलला, खोलात टाकलाय. त्या ठिकाणी फुटवर्क नाहीये. ड्राईव्हचा प्रयत्न होता पण तो चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. डॉट बॉल पाहायला मिळाला. चांगलं खरं तर हे कमबॅक आहे. हाय ॲक्शन बॉल टाकत असताना आपण पाहिलं आदित्य आठवले खेळाडूला. सचिन टिक्के यांची सेना आहे. त्यांनी खरं तर हे घडवलेले खेळाडू आहेत आणि ते पहिला बॉल त्यांच्या माध्यमातून आदित्यकडून डॉट पाहायला मिळाला. नेक्स्ट बॉल पुन्हा ओव्हर द विकेट, फुल टॉस, बीमर, खराब चेंडू. थोडंसं व्हेरिएशन करायचा प्रयत्न आय थिंक होता आणि हा बॉल जास्त उंचीचा टाकला, त्यामुळे पंचांनी बीमर घोषित केला. +1, बाय 1 गेट 1 फ्री अशा 2 धाबा त्या ठिकाणी असतील. पुढचा बॉल फ्रीट असेल फलंदाज संकेतसाठी. 18 धावा स्कोर कार्डवरती, 18 रन ऑन स्कोर कार्ड. 17 चेंडूमध्ये आता 53 धावांचं समीकरण बाकी आहे हा सामना जिंकण्यासाठी. फ्रीटची संधी आली आहे संकेतकडे चालून. त्या संधीचा फायदा घेईल का हा खेळाडू हे पाहावं लागेल. फ्रीटचा बॉल मोक्याच्या क्षणी मात्र मिळाला संकेतला. आदित्य आठवलेचा फ्रीटचा बॉल. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर आहे, कमी गतीचा बॉल. यावेळेला पूल केलाय, टायमिंग चांगलं होतं. हाडाना कॉर्डिनेशन देखील सुंदर आपण पाहिला आणि इथे मात्र मिळाला षटकार संकेत पाटील या फलंदाजाला. तर मात्र अडचणी वाढतील दुर्वा 11 घरकुल टीमच्या वाट्याला. अनादरवन फुल टॉस. यावेळेला बीमर वन्स अगेन. खरं तर या षटकातला हा दुसरा बीमर पंचांनी घोषित केलाय. रिव्ह्यू घेतलाय. फिल्डिंग टीमने मात्र तिसऱ्या पंचांची मदत घेतली आहे. रिव्ह्यूचा वापर केलाय. DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टमच्या माध्यमातून पाहिला जाईल टेलिकास्टमध्ये. बॉलचा हाईट फॅक्टर ऑनफिल्ड अंपायर निर्णय आला बीमर, त्यामुळे तिसऱ्या पंचांची मदत घेण्यात आलेली आहे. नितीन भोईर, समाधान भोईर स्वतः त्या ठिकाणी चेक करतील, पाहतील बॉलचा अँगल. त्यामुळे चेक केलं जाईल. खरं तर या ठिकाणी नेमकं बॉलचं डिरेक्शन, हाईट फॅक्टर मात्र पाहिले जाईल आणि त्यानंतर योग्य निर्णय दिला जाईल. सॉफ्ट सिग्नल पंचांचा आहे बीमर. पंचांनी मात्र बीमर घोषित केलं ऑनफिल्ड अंपायर, त्यामुळे निर्णयाची प्रतीक्षा आता लागली. नेमकं काय असेल सर? हाईट फॅक्टरचा नो दिला की बाहेर? लीगल बॉल, इट्स अ फेअर डिलिव्हरी. वाईट बॉल, यस. वाईट पण चेक करायचा आपल्याला. चला वाईट देखील आपण चेक करूया. चला आइए विजय बालाजी. बॉल वाईड आहे आणि बीमर नाहीये, त्यामुळे गोलंदाजाला संधी आहे. जर का बीमर असता तर मात्र त्यालाही त्या ठिकाणी बॅन व्हावं लागलं असं.
एक वाईटच्या स्वरूपात रन असेल आणि एक एक्स्ट्रा रन असेल, 2 धाबा असेल या बॉलवरती. वाईट +1 दुसऱ्यांदा घडलंय, पहिल्यांदा नो +1, आता वाईट +1. त्यामुळे धावसंख्येमध्ये बदल होतोय. टोटल धाबा स्कोर कार्डवरती 1 गडी बाद 26 धाबा. खरं तर मोमेंटम शिफ्ट झाला. आता पुन्हा एकदा वेलकम उसाटणे टीमकडे. ज्या पद्धतीने या षटकाला सुरुवात झाली, 71चं टार्गेट असताना आतापर्यंत 26 धाबा. त्यामुळे आता येणारे काही बॉल विजयासाठी 45चं समीकरण बाकी आहे. मागच्या एक बॉलवरती आपण जर पहिला 10 धावा खर्च केल्या गोलंदाज आदित्य आठवलेने. एक फ्रीड बॉल होते षटकार आणि त्या अगोदर बीमर +1 आणि त्यानंतर वाईट +1 अशा 10 धावा पाहायला मिळाल्या. याही वेळेला आपण पाहिला उजव्याच्या बाहेर अवे फ्रॉम द बॉडी दबाव गोलंदाजावरती आहे आदित्य आठवलेवरती. जर का तुम्ही एक्स्ट्रा रन खर्च करताय तर दबाव डेफिनेटली तुमच्या टीमवरती येईल आणि इथे मात्र आणखीन एक्स्ट्रा रनमध्ये भर पडताना पाहायला मिळेल. एक धाव ॲड होईल. 44 धावांची गरज येणाऱ्या काही बॉलमध्ये बॅटिंग करत असताना उसाटणे संघाला वाईड यॉर्करचा प्रयत्न आहे, परंतु लाईन खराब. वन्स अगेन वाईड बॉल. वाईड लाईन कॉरिडॉरच्या बाहेर बॉल चाललाय. त्यामुळे इथे आपण पाहिलं तर आणखीन एकदा पंचांनी वाईड बॉल घोषित केलं. दबाव हा पूर्णपणे आदित्य आठवले व खेळाडूवरती. मी मगाशी म्हटलं कधी कधी खरं तर आपण पाहिलं धावा डॉट बॉल टाकण्यापेक्षा विकेट घेण्याची देखील तुमच्याकडे ती क्षमता असावी. जर का तुम्ही या क्षणाला विकेट काढला तर मात्र संघ थोडा फ्रंटफूट राहील. त्यामुळे आता विकेट घेण्याची किमिया साधावी लागेल गोलंदाज आदित्य आठवले या खेळाडूला. या मॅचमध्ये निर्णायक विजयासाठी अजूनही 43 धावांची गरज आहे. 28 धावा स्कोर कार्डवरती आपण लागताना पाहता. 1 गडी बाद 28. षटक क्रमांक 2 मार्ग असताय. शफल झाले, गुडघा टेकत स्लॉग इट, लाजवाब स्ट्रोक, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, स्वीट साऊंड. हा फटका चाला लॉंग ऑनच्या बाहेर. नितीनचा धमाका षटकार. अप्रतिम टायमिंग होतं आणि बरोबर मिडल झाला बॉल बॅटला. त्यामुळे षटकार पाहायला मिळाला नितीनच्या माध्यमातून. पुन्हा एकदा सरळ बॅटने केले सचिन टिके. क्या बात आहे, कमालीचे एफर्ट्स, लाजवाब फिल्डिंग. परंतु इथे बॉल त्या ठिकाणी कलेक्ट करताना आलेला नाही आदित्यला. परंतु फिल्डिंग बद्दल खरं कौतुक करावं तितकं कमी सचिन टिके यांचं. अप्रतिम. किमान 2 धावा वाचवल्या असं म्हणायला हरकत नाही. आय थिंक 3 वाचवल्या होत्या. जर का त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने बॉल कलेक्ट केला असता गोलंदाजाने तर मात्र नक्कीच एक विकेट टिकी मिळाला असं. इतकी चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी सचिन टिके यांच्या माध्यमातून मिड ऑफला पाहायला मिळाली 30 सर्कलच्या आतमध्ये. पुन्हा एकदा आपण जर पाहिला खेचून मारण्याचा प्रयत्न करतो वारंवार नितीन. यावेळेला मात्र चांगल्या लेंथवरती हा बॉल होता. प्रॉपर फटका एक्झिक्यूट करता आलेला नाही आहे नितीनला. परंतु 1 धाव नक्की मिळेल बॅटिंग करत असताना. उसाटणे संघाला टार्गेटकडे वाटचाल करतो आता मैदानामध्ये उसाटणे संघ. धावसंख्या स्कोर कार्डवरती 38, 38 धावा. त्यामुळे आता अजूनही 37 धावा धावफलकावरती आहे. त्यामुळे आता अजूनही 34 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा 20 सेफ मध्ये ओव्हर पिच, व्हॉट अ शॉट थ्रू द कव्हर्स. नाही आहे त्या ठिकाणी कोणताही कव्हर्सला क्षेत्ररक्षक नाही आहे. गॅपमध्ये बॉल चाललाय. तिथे 1 टप्प्याने मात्र चौकार मिळेल संकेतला. आणि या चौकारच्या मदतीने आता समीकरण बदललं. येणारे काही बॉल, येणारे 18 चेंडू विजयासाठी 30 धावांचं समीकरण. 18 बॉल 30. चला पाणी हवंय. दोन्ही संघाचे 12 खेळाडू पाणी घेऊन चला मैदानामध्ये. आणि नेक्स्ट मॅच साठी कोपरोली 11 कोपरोली टीमचे सर्व खेळाडू आपण रिपोर्टिंग करा. आणि एका बाजूला डॉल्फिन डोलगर संघाने टॉस जिंकलेला आहे. येलो आर्मी तुम्हाला पाहायला मिळेल. आणि डोलगर संघाचे पाठीराखे सुप्रसिद्ध युवा उद्योजक करण पाटील आणि खऱ्या अर्थाने कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक भीमकांत शेठ पाटील यांचे चिरंजीव विश्वासभाई पाटील यांनाही विनंती असेल आपण या मंचावरती आपलं स्वागत. दोन्ही मान्यवर करण पाटील आणि विश्वासभाई पाटील आपणास विनंती असेल या मंचावरती आपलं स्वागत. 3 ओव्हर बाकी आहेत. 18 बॉलमध्ये 30. या ऐकूया आपण सुमधुर संगीत डीजे यांच्या माध्यमातून. हॅलो यस. तर कोपरोली गावचे आदर्श व्यक्तिमत्व आणि 12 किंग म्हणून प्रख्यात असलेले व्यक्तिमत्व रोशन पाटील यांना विनंती असेल की आपण यावं व्यासपीठावरती. समाधान भोईर यांचे खास मित्र आहेत. आणि रोहित पाटील आपण देखील आणि खोपरोलीचे कोण ग्रामस्थ आदर्श व्यक्ती इथे आले असतील तर यावं आपण. आपलं सर्वांचं स्वागत आहे. थोडा उशीर नक्कीच झाला आपल्याला, काय हरकत नाही. यानंतर लगेच सामना आपल्याला खेळायचा आहे.
तिसरं षटक सुरुवात होईल आणि तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज येतात त्या ठिकाणी रॉकी. तर रॉकस्टार गोलंदाजी त्यांनी मागच्या सामन्यामध्ये केली होती. रॉकी आला बॉलिंग मार्क वरती. 18 बॉल 30 प्रतिषटक 10.00. मागच्या ओव्हरमध्ये 25 आल्या, पहिल्या ओव्हरमध्ये 16 होत्या, त्यामुळे मागचं षटक राहिलं तर उसाटणे संघाच्या नावावरती. त्या षटकामध्ये मात्र उसाटणे संघाने चांगली फलंदाजी केली. बिमर बॉल पाहिले, वाईट बॉल पाहिले, त्याचा फायदाही झाला. सचिन टिके यांची चांगली फिल्डिंगही पाहायला मिळाली. बरंच काय घडलं प्रिव्हियस ओव्हरमध्ये, पण आता पुढच्या षटकामध्ये म्हणजे या षटकामध्ये जर का धावा आल्या तर मात्र प्रचंड दबाव वाढेल. दुर्वा 11 घरकुल या संघावरती फ्लाईट दिली, प्ले अँड मिस. पुढे आले होते खेळाडू, क्या बात आहे, जबरदस्त हा बॉल. असं वाटलं एका क्षणाला बॉल फुलटॉस मध्ये कन्वर्ट होईल, परंतु इथे मात्र आपण पाहिला हा चेंडू निर्धाव. चांगलं कमबॅक डॉट बॉल आलाय. 17 बॉल 30चं समीकरण या सामन्यामध्ये आलंय. तर दोन्ही संघ, डोलगर संघाचे सर्व खेळाडू व्यासपीठासमोर या, त्याचबरोबर कोपरोली 11 कोपरोली संघाचे सर्व खेळाडू आपण देखील व्यासपीठासमोर या. लगेच सामना सुरुवात होईल पुढच्या इनिंगला. वेगवान बॉल स्लॅश झाला या ठिकाणी, पण पहिला हा फटका पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक धावतो बॉलच्या मागे. पहिली सिंगल, दुसरी धाव देखील कंप्लीट. 2 धावा आल्या त्याकडे बॉलवरती, 2 धावा आल्या आणि आता 16 चेंडूमध्ये विजयासाठी 28 धावांचं समीकरण या सामन्यामध्ये आलंय. अंतिम 16 चेंडू आणि 28 धावा हे कॅल्क्युलेशन या मॅच मध्ये आलंय. षटक क्रमांक 3 आणि आतापर्यंत आपण हा सामना पाहिला तर 50-50 विनिंग प्रेडिक्शन जर का तुम्ही प्रेक्षकांकडून घेतलं तर 50-50% दोन्ही संघाकडे जाईल. ओव्हर पिच सचिन टिके, क्या बात आहे, थ्रू द कव्हर्स. हा झेल टिपला टीम मधला आता सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणायला हरकत नाहीये. कमालीचे एफर्ट्स त्या ठिकाणी पाहायला मिळाले. झेल टिपला आणि मोठा धक्का दिला त्या ठिकाणी उसाने टीमला. खेळाडू बाद झाला नितीन. बॅक टू द डगआउट. समालोचक आणि आता सध्या राहुल भोईर चर्चेमध्ये. 43 करण मैदानाच्या आतमध्ये चाललेत. करण मडवी हा खेळाडू चाललाय. आता येणारे बॉल असेल 15, विजयासाठी 28. 15 चेंडूमध्ये 28. रॉकिंग गोलंदाजी करतो. रॉकस्टार हा खेळाडू आहे, त्याने मात्र कमबॅक करून दिलं आतापर्यंत आपल्या टीमला. परंतु सचिन टिक्के यांचं जितकं कौतुक करावं तितकं कमी. टीमचे आधारस्तंभ, टीमचे पुरस्कर्ते, टीमसाठी भरपूर काही योगदान देणारे खेळाडू मैदानामध्ये पाहायला मिळाले. पुन्हा एकदा आपण जर पाहिला हलकीशी कडा घेतली बॉलचा कव्हरला, त्या ठिकाणी एकच जाऊ मिळेल. डीप मधून फिल्डर धावत आलाय. चांगली गोलंदाजी. बघा या गोलंदाजांकडे वेग कमी आहे, परंतु चांगल्या पद्धतीने बॉलला ते स्विंग करतात, त्या ठिकाणी कटरचा वापर करतात, त्यामुळे कदाचित फलंदाजांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतं. वेगवान बॉलर्सच्या अगेन्स्ट तुम्ही टाइम केला तर षटकार येतो, परंतु कट करणारा बॉल त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला तुमची टेक्निक वापरावी लागते. स्किल तुमचं योग्य असणं गरजेचं असताना इथे आपण पाहिला रॉकी चांगली गोलंदाजी साकारत असताना. हाफ ट्रॅकर आहे आडव्या बॅटने, हा फटका सजवलाय. क्या बात आहे, संकेत पाटील इज ऑन फायर. पॅरलल स्ट्रोक आपण पाहिला त्या ठिकाणी स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या अगदी मधोमध षटकार. 6 धावा. या षटकाराने मात्र समीकरण बदललंय. शेवटचे बॉल असतील 13 विजयासाठी 21. 13 बॉल 21चं समीकरण या मॅच मध्ये आलंय. संकेत पाटील, मी मगाशी सांगितलं सागर पाटील, संकेत पाटील, नितीन पाटील, टॉप ऑर्डरचे 3 खेळाडू असे आहेत, ते कधीही सामन्याला कलटणी देऊ शकतात आणि चांगली क्षमता आहे त्यांच्याकडे. त्याने मात्र सिद्ध करून देखील दाखवलंय. 13 बॉल 21चं समीकरण या सामन्यामध्ये आलंय. या षटकातला निर्णायक बॉल रॉकी, ज्याची गोलंदाजी अशी वाढवती भेदक चालू आहे, चांगल्या पद्धतीने मार्गस्थ आहे आणि त्याच्यावरती आक्रमण चढवलं होतं संकेत पाटीलने. आणि पुन्हा एकदा लेंथ बॉल आहे, कमी उंचीचा फटका, लाजबाब लॉंग ऑन मध्ये चांगली फिल्डिंग. क्या बात आहे, गुड फिल्डिंग. एकच धाव मिळाली या बॉलवरती. आता येणारे 12 बॉल विजयासाठी 20चं समीकरण. कहाणी में 20. 12 बॉल जिंकण्यासाठी 20 धावांचं समीकरण या सामन्यामध्ये आलंय. चला फिल्डिंग लगेच लावून घ्या, विनंती असेल घरकुल टीमला. आता जास्त आपण एकत्र येऊ नका, ऑलरेडी आपण ड्रिंक्स ब्रेक घेतला 2 ओव्हर नंतर, त्यामुळे लगेचच फिल्डिंग लावून घ्या.
12 बॉल 20 आणि यानंतरचा होणारा सामना डोलगरचे खेळाडू आणि एका बाजूला कोपरोली संघाचे खेळाडू आपण मंचासमोर या. डॉल्फिन डोलगर टीमला मात्र या स्पर्धेमध्ये वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली. गतवर्षी प्रकाश होतातील स्पर्धेमध्ये देखील पेंदरच्या स्पर्धेमध्ये खेळला हा संघ आणि पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये हा संघ सहभागी होतोय. खरं तर आमच्या परिसरातील तुरळक संघ ज्याबद्दल मी उल्लेख करेल, साई संघ असेल, त्यानंतर डोलगर हा संघ सातत्याने पनवेल परिसरामध्ये पनवेल बेल्टमध्ये सहभागी होत असतो. आपण त्यांना देखील देऊया शुभेच्छा. 12 बॉल 20 बॉलिंग मार्कवरती गोलंदाज येतात त्या ठिकाणी विश्वजित. रॉकीने मागच्या सामन्यामध्ये 4थं षटक टाकलं होतं, विश्वजितने 3रं टाकलं होतं, परंतु यावेळेला विश्वजित आता 4थ्या खरं तर षटकासाठी आलाय. 12 बॉल 20 हे षटक फार महत्वाचं राहील आणि त्याहीपेक्षा संकेत पाटीलचा विकेट जर का मिळाला तर अडचणी वाढतील. मिस टायमिंग फटका, उंची घेतली, अंतर कापेल का, कापले अंतर, क्या बात आहे. एका क्षणाला मात्र श्वास रोखला होता डगआउटच्या सर्व त्या ठिकाणी खेळाडूंनी, परंतु इथे बॉल निघालाय त्या ठिकाणी मिड विकेटच्या बाहेर, सीमा पार षटकार. बॉल 14 जेव्हा हा फटका संकेतने सजवला तेव्हा त्यालाही वाटलं आता काही खरं नाही, परंतु त्यानंतर आपण मला नशिबानेही साथ दिली. किस्मत भी बहादुरो का साथ दिली असं म्हणतात. षटकार आला संकेतच्या बॅटमधून. आता शेवटच्या 11 चेंडू विजयासाठी 14 धावांचं समीकरण या सामन्यामध्ये आलंय. बॅकअप दॅन पायात टाकलाय, फक्त दिशा दिली. ऑन ड्राईव्ह करत असताना पहिली धाव वेगाने पूर्ण केली. सेकंडचा कॉल निघाले दोन्ही खेळाडू, चांगलं कॉलिंग, 2 धावा आल्या, क्या बात आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट असं म्हणावं लागेल. 2 धावा आल्या. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करत असताना आता दबाव पूर्णपणे दुर्वा 11 घरकुल या टीमवरती. अंतिम बॉल असेल 10 आता विजयासाठी. 12चं समीकरण, 10 चेंडूमध्ये 12 धावा, 10 बॉल 12. मागचा सामना आपण पाहिला एकतर्फा झाला, त्या ठिकाणी उल्वे टीमने केरने टीमला पराभूत केलं. आता यावेळेला 10-12 चं समीकरण असताना आणखीन एक लाजवाब, क्या बात आहे. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, सरळ बॅटने हा फटका. संकेतचा आक्रमक स्ट्रोक, लॉंग अँड स्ट्रॉंग षटकार. नऊ बॉल मध्ये स्वर्गीय गंगाबाई स्मृती वेलकम उसाटणे हा संघ मैदानामध्ये आहे. त्याच्या बरोबरीने दुर्वा 11 घरकुल. खरं तर या स्पर्धेतला आजच्या दिवसातील दुसऱ्या फेरीमधला पहिला सामना आणि आता विजयाच्या उंबरट्या वर्गाला उसाटणे संघ. 9 बॉल विजयासाठी 6चं समीकरण, 65 धावा स्कोर कार्डवरती. कमालीची फलंदाजी संकेतने केली आतापर्यंत आपल्या टीमसाठी. पुण्याचा खोलात टाकला, बॅक टू द बॉलर, फ्लाईट देतो हा खेळाडू. खरं तर गोलंदाज आपण पाहिला, यॉर्करचा प्रयत्न होता धीम्या गतीचा आणि ते मात्र सन्मान देताना संकेतला पाहिलं आपण. आता 8 चेंडू आणि विजयासाठी 6 धावांचं समीकरण या मॅच मध्ये आलंय. शेवटचे 8 बॉल आणि विजयासाठी फक्त आणि फक्त 6 धावा असताना वन्स अगेन पुन्हा एकदा खोलात टाकला बॉल. याही वेळेला निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. खरं तर सेकंड ओव्हरमध्ये आदित्य आठवलेचं षटक राहिलं या सामन्याला कलाटणी देणार, कारण त्या षटकामध्ये 24 आल्या, तिथून मोमेंटम प्राप्त झाला वेलकम उसाटणे संघाला आणि तो मोमेंटम पुढे घेऊन आले शेवटच्या ओव्हरपर्यंत, या 4थ्या षटकापर्यंत खऱ्या अर्थाने हे फलंदाज. आणि आतापर्यंत आपण जर पाहिलं विजयाच्या उंबरट्यावरती आहेत त्या ठिकाणी उसाटणे संघाचे खेळाडू. फुल टॉस बॉल, फुल टोल वसूल केला आणि सामनाही फिनिश केलाय संकेत पाटील या फलंदाजाने. सबसे कातिल संकेत पाटील या मॅच मध्ये निर्णायक राहिला. 6 धावा आल्या, फटकावरती सामना फिनिश झालाय आणि तिसऱ्या फेरीमध्ये आजच्या दिवसामध्ये पहिला संघ प्रवेश करतो. तो संघ आहे स्वर्गीय गंगाबाई स्मृती वेलकम उसाटणे संघ. अभिनंदन टीम उसाटणे, हार्ड लक टीम दुर्वा 11 घरकुल. तर सामनावीर नो डाऊट ज्याने षटकाराने सामना फिनिश केला. 11 चेंडूमध्ये 41 धावांची स्फोटक इनिंग साकारली, तो संकेत पाटील ठरला या सामन्याचा हिरो, सामनावीर. यस, तर उसाटणे संघाला सूचना आहे कुठेही जायचं नाही, आपण याची नोंद घ्या. आपण बघा एक संघ सुपर 6 साठी आज क्वालिफाय होईल, त्यामुळे उसाटणे संघ आपण कुठेही जाऊ नका ही विनंती राहील आयोजकांच्या वतीने. चला, डोलकर संघ आपण क्षेत्ररक्षण स्वीकारलाय तर मैदानामध्ये आपण लगेच जायचं आहे. सामना 5 षटकांचा आहे, याची नोंद घ्या. तर मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी मी विनंती करतो नितेश पाटील आणि रोशन पाटील. चला, नितेश आणि रोशन या. नितेश पाटील आणि रोशन पाटील पेंदरचे आमचे
रितेश पाटील आणि रोशन पाटील यांना आपण इन्व्हाइट करतोय सामनावीराचा पुरस्कार देण्यासाठी. या इकडे. चला संकेत, क्या बात आहे. विश्वास नव्हता बसत की एवढ्या धावांचा पल्ला एवढ्या सहजता पूर्ण होईल, परंतु ज्या अनुषंगाने इथे फलंदाजी पाहिली वेलकम उसाटणे संघाची, जबरदस्त खेळ संकेतचा राहिलाय. एक हाती किल्ला लढवला. अभिनंदन संकेत. तर नितेश पाटील आणि रोशन पाटील यांच्या शुभास्ते आपण मॅन ऑफ द मॅच देतोय तो नितेशला, संकेतला. संकेत खूप सुंदर बॅटिंग आज इथे पाहायला मिळाली. संकेत काय सांगशील? एकंदरीत खूप पल्ला मोठा होता आणि सुरुवातीला सागर देखील बाद झाला आणि त्यानंतर थोडासा संघ अडचणीमध्ये होता. संकेतची खेळीबद्दल काय सांगशील? सागर आवड झाल्याबद्दल मला जिम्मेदारी देऊन खेळायचं होतं, कारण का मला एक आशा होती की 5 बॉलर असल्यामुळे मॅच काय जिंकू शकतो आम्ही. म्हणजे जास्त ओव्हर असल्यानंतर सामना कुठेतरी चान्स भेटते का? हो, कारण का प्रत्येक संघामध्ये 4 बॉलरच असतात, 5वा बॉलर थोडा कमकुवतच असतो. काय सांगशील स्पर्धेबद्दल? आयोजन तर खूप सुंदर आहे. असं आयोजन प्रत्येक ठिकाणी ठेवावं आणि नवीन नवीन खेळाडूंना खेळण्याची संधी द्यावी. खूप साऱ्या शुभेच्छा असतील संकेत. अभिनंदन. 2 सामने मात्र इथे जिंकलाय. चला नितीन या, एक फोटो होऊ द्या. तर अभिनंदन टीम उसाडणे. आमचे सँडी शेट हिलाल देखील या सामन्याला एन्जॉय करतात, त्यांनी देखील शुभेच्छा दिल्यात. मिलिंद मडबी, अनिलदादा ढोपरी, सगळे उसाडण्याचे हे मान्यवर, सर्वांचं स्वागत. आणि इथे आता सामना सुरू होत आहे. कोपरोली वर्सेस डोलगर या 2 संघांमधली लढत. ऐकूया आवाज करण कालन यांचा. थँक्यू रोशनजी पाटील सर आणि त्यासोबत संदीपजी पाटील सर. आफ्टरनून सेशनमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. जीवा 11 GCC पेंदर आयोजित गावदेवी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 डे 2 मॅच नंबर 5 कडे आपण वळत आहोत. पहिल्या फेरीतील हा सध्या तरी शेवटचा सामना आहे, जो एका बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळतोय 12-12 गावदेवी कोपरोली, तर दुसऱ्या बाजूला डॉल्फिन डोलगर मध्ये. टॉस जिंकला होता तो डोलगर. अर्थातच ऑपोनंट टीमचे कॅप्टनच उपस्थित नव्हते आणि या जो काही स्पर्धेचा नियम आहे, उद्योगपती विश्वासजी पाटील यांच्याकडून या मॅच मध्ये जर विजयी झाले डॉल्फिन डोलगर संघ, तर त्यांना 2000 रुपयांचं कॅश प्राइज देण्यात येईल. विश्वासजी पाटील साहेब यांना विनंती असेल, आपण उपस्थित असाल तर आपण मंचावरती या. गावदेवी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आणि त्यासोबत करणजी पाटील साहेब आपलंही सहर्ष स्वागत आहे. आघाडीची जोडी मैदानात जात आहे. येस अंपायरचा ग्रीन सिग्नल. मॅचला होते सुरुवात. पहिल्या षटकामध्ये जितेश खोतला आपण पाहतोय, तर स्ट्रायकिंग एंडला नितीन पाटील, ऑफ स्ट्राईक रोशन पाटील. पहिलाच बॉल ऑफ स्टंपचा जास्त बाहेर निघतोय आणि अंपायरचा सिग्नल येत असताना आपण पाहतोय ते वाईटने सुरुवात झाली आहे. बॅटिंग करत असताना 12-12 गावदेवी कोपरोली. मंगेशजी वाकडीकर, प्रेसिडेंट ऑफ रायगड प्रीमियर लीग, ज्यांच्याकडून डोलगरला टी शर्ट स्पॉन्सर्ड करण्यात आलेले आहेत. आकर्षक कलर देखील येलो, जो ऑस्ट्रेलियन कलर आहे खऱ्या अर्थानं, आणि ती जिद्द पाहूयात या मॅच मध्ये आपल्याला डॉल्फिन डोलगरच्या खेळाडूंकडून पाहायला मिळते का. पहिला वाईड होता, देन डॉट आला.